आदरणीय उपस्थित मान्यवर तसेच वीर महिला मंडळाच्या आजी व माजी पदाधिकारी आणि मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना माझा सप्रेम जय जिनेंद्र। मी काही खूप मोठी प्रबोधनकार किंवा वक्ता नाहीये, त्यामुळे आज मी काही खूप मोठं तत्वज्ञान तुम्हाला सांगणार नाहीये, कारण मी पण तुमच्यासारखीच कुटुंबात रमणारी, नात्यांना जपणारी आणि आनंदाचे क्षण कुटुंबासोबत साजरे करणारी एक सामान्य स्त्री आहे। तर मी द्रौपदी, मी सीता, मी जिजाऊ, मी सावित्री, मी राणी, मी फुलराणी, मी बेटी, मी माता, मी दर्शन, मी दर्पण, मी दर्शन, मी दर्पण, मी बलिदानाची गाथा, मी बलिदानाची गाथा आणि मीच भगवत गीता। भारतीय संस्कृतीत ही स्त्रीची शक्तीची अनेक रूपं सांगितलेली आहेत। स्त्रीला अनेक जबाबदाऱ्या आणि अनेक रूपं ही स्त्रीची आहेत। आपल्याला नेहमीच लहानपणापासून जिजाऊ, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी याच्या कर्तृत्वाच्या कहाण्या ऐकवल्या जातात। त्यांच्या शौर्याच्या आणि कर्तृत्वाच्या कहाण्या ऐकतच आपण लहानाचे मोठे होतो। मग त्यांचं जे असामान्यत्व आहे ते आपल्याला कुठेतरी आवडायला लागतं आणि मग आपल्याला असं स्फुरण चढतं की असं काहीतरी असामान्य कर्तृत्व आपण करूया का। पण मैत्रिणींनो, मला सांगा, सगळ्यांनाच काही असं असामान्य कर्तृत्व करता येतं का हो? मग आपण काय करतो की आपण सामान्य स्त्री म्हणून कुटुंबाचा सांभाळ करत कुटुंबात रमत राहतो, पण मनात एक कुठेतरी खंत असते की आपण खूप सामान्य आयुष्य जगतो। मग मी तुम्हाला विचारीन, हे असं सामान्य आयुष्य जगणं हे काही चुकीचं आहे का हो? अजिबात नाही। तर हे सामान्य आयुष्य जगत असताना तुम्ही खूप मोठं मोलाचं काम करत असता, म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबाला बांधून ठेवत असता। तर आपल्या भारतीय संस्कृतीत कुटुंब म्हणजे काही फक्त माणसांची गर्दी नाही, तर ती एक नात्यांची आणि भावनेची वीण आहे। आणि ही वीण प्रेमानं, आपुलकीनं कोण बांधून ठेवतं? तर तुमच्या माझ्यासारखी एक सामान्य स्त्री। हे सगळं करत असताना आपली तारेवरची कसरत खूप असते। सकाळी उठल्यापासून आपल्याला खूप डोक्यात व्यवधान असतात, मला हे करायचंय, मला ते करायचंय, माझं हे काम आहे, माझं ते काम आहे। आणि हे सगळं करत असताना, ही तारेवरची कसरत सांभाळत असताना आपण मात्र स्वतःकडे दुर्लक्ष करतो। आपल्या मानसिक आणि शारीरिक या दोन्ही आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो। मात्र हे मानसिक आणि शारीरिक आरोग्य जे आहे, तर शारीरिक आरोग्य मान्य आहे की महत्वाचं आहे, हे मलाही मान्य आहे शारीरिक आरोग्य, पण मानसिक आरोग्य खरंच इतकं महत्वाचं आहे का? तर शारीरिक आरोग्यापेक्षा सुद्धा मानसिक आरोग्य हे जास्त महत्वाचं आहे। ज्या कुटुंबाचं, ज्या महिलेचं मानसिक आरोग्य स्वस्थ, त्या कुटुंबाचं मी तर म्हणेन 70 ते 80% शारीरिक आरोग्य स्वस्थ असतं। आता दैनंदिन याच्यात आम्ही बघतो, महिलांचे जे प्रॉब्लेम असतात ते 80% मानसिक गोष्टींची निगडीत असतात। त्यामुळे पहिल्यांदा मानसिक स्वास्थ्य हे गरजेचं आहे। संत तुकारामांनी पण म्हटलंय, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते। म्हणजे काय, तर आपलं मन प्रसन्न पाहिजे। मग आता ही तारेवरची कसरत करताना आपल्याला काय होत असतं, आपल्या महिलांचं मन म्हणजे काय सांगू का, एका क्षणात स्वयंपाकघरात फोडणी असते, दुसऱ्या क्षणी मुलांचा अभ्यास असतो, तिसऱ्या क्षणी सासूचं औषध असते, चौथ्या क्षणी नवऱ्याचा फोन असतोय, तो पटकन नाही घेतला तर नवऱ्याला राग येतो की नाही? नवऱ्याचा फोन पटकन उचलावा लागतो, काय करत होता इतका वेळ, फोन घ्यायला इतका का वेळ लागला? आणि आता हा पुढचा मुद्दा जास्त महत्वाचा आहे। हे सगळं करत असताना आता मला आज कोल्हापूरला शिबिराला जायचंय, तर आता मी साडी कुठली नेसू? मागच्या वेळी निळी नेसली होती, स्टेटसला ती निळी साडी होती, आज नको बाई, पण आज मला बऱ्याच जणी पांढऱ्या साडी दिसतायत, तर आज नको, गुलाबी साडी नेसली, मागच्या वेळेस स्टेटसला निळी साडी होती। त्यामुळं गमतीचा भाग सोडून दिला मैत्रिणींनो, पण इतक्या विचारांचं काहून या डोक्यात साठलेलं असतं। मग हे सगळं स्वस्थ करण्यासाठी आपल्याला खरं तर मानसिक स्वास्थ्याची गरज असते। मानसिक स्वास्थ्य कधी चांगलं राहतं, जर आपल्या कुटुंबातील सगळ्यांचे नातेसंबंध चांगले असतील तर आपोआपच आपलं मानसिक स्वास्थ्य नीट राहतं।
मात्र या मानसिक स्वास्थ्यासाठी आता मी माझा अनुभव सांगते. तर काय महत्वाचं आहे, तर संवाद महत्वाचा आहे, एकमेकांशी कम्युनिकेशन महत्वाचं आहे, संवाद महत्वाचा आहे. मग तो सासू सुनेतला असो, जावा जावांच्यातला असो, किंवा बहीण आई मुलगी मुलं नवरा यांच्याशी असो. होतं काय, आपल्या मनात खूप इच्छा असते की मला आज हे करायचंय, मला आज ते करायचंय. मग त्यात कुणीतरी काम सांगितलं की मग चिडचिड होती. आपण तुमच्या मनात काय चाललंय तुम्ही समोरच्याला सांगितलंच नाही तर त्याला कळणार कसं. आपण नवऱ्याला बऱ्याच म्हणतो की नवरा पण आपल्याला बऱ्याच असं म्हणतो तुला कळत नाही का, तुला कळलं नाही का. आपण म्हणतो तर तुमच्या मनात काय चाललंय थोडीच मला कळणार आहे. तसंच आपलं पण आहे, आपल्या मनात जे काय चाललंय ना ते बोलून दाखवा. तुमची काय भावना आहे किंवा का तुम्ही एखाद्यावर चिडलाय हे तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला बोलून दाखवा. सांगा तिला की बाई ग तू जरी चुकलं किंवा तू हे जे मागलीस ते मला खटकलं. भलेही त्या समोरच्या व्यक्तीचा पर्स्पेक्टिव्ह तो नसेल पण इथं गैरसमज दूर होतो. मग आपोआपच आपलं मानसिक स्वास्थ्य नीट राहायला सुरुवात होते. आणि दुसरा महत्वाचा आपला प्रॉब्लेम काय सांगू का, घरात मी केलं तरच सगळं होते. बरोबर आहे की मी सगळ्यांनी माना डोलवलं. मग ती माझ्याशिवाय घरात चालत नाही. खूप मोठा गैरसमज आहे आपल्याकडे नो, सगळं चालते. मग कसं असते, माझ्या नवऱ्याला मुलाला मुलीला माझ्याच हातचं लागतंय. मी घरात नसले की बाई सासूबाईंची तर चिडचिड होती, त्यांना मी घरात लागतेच. मग हे सगळं असताना मीच सगळं करणं म्हणजे का सासूला काही नवीन सून जरी आली तरी वाटतंय काय की नाही मलाच करायला पाहिजे, मी हे नीट केलं, मी भाजी अशी केली तरच माझ्या घरातली लोक खातात, ती तिच्या पद्धतीने करायला जाईल आणि मग कोणी जेवणार नाही. मोठ्या जावेलाही तेच वाटते, ती नवीन जाऊ आली आहे आता ही काहीतरी करेल, मग हे ह्यांना असंच लागतं, ह्यांना लसूणच लागतोय, ह्यांना लागत नाही, मग हे तिला कसं करणार. अहो द्या ना जबाबदाऱ्या. ह्याच्यासाठी काही या पद्धतीने तुम्ही जा. सुरुवातीला त्यांच्या सोबत तुम्ही काम करा, दोघी मिळून करा. कुठलंही काम, हे फक्त स्वयंपाकाबाबत नाही सांगितले, इन जनरल कुठलंही काम असेल तर दोघी मिळून करा सुरुवातीला. मग ते तुमचं बघून तिला कळेल ना काय काय नाही ते. नंतर तिला करू द्या, तुम्ही लांब बसून बघा. तिसऱ्या वेळी घरातच थांबा पण तिचं तिला करू द्या. आणि चौथ्या वेळी निवांत फिरायला जा. आपोआप जबाबदाऱ्या घेतल्या जातात आणि हे बोलून सुटतं. मग कसे मला चिडते, मग ती कटकट आपलं स्वतःची चिडचिड होत असते, मलाच करायला लागते, मीच करते, ठीक आहे. आणि बरोबर आहे, तुम्ही करायला लागल्यावरती कशाला इगो करायला. त्यामुळं बोला, संवाद साधा. आज तू हे कर, आज मी हे करते, दोघी मिळून करूया. मग ती सासू सून कुणी असो, नातं काही असो, आई मुलीचंही असो, असं काही नाहीये की सासूचं आणि सुनेचंच होतं आणि जावाजावांचंच होतं, आईचं आणि मुलीचंही होतं. तर पहिला तर संवाद हा महत्वाचा, कम्युनिकेशन महत्वाचं. मग आपोआपच आपलं थोडं मानसिक स्वास्थ्य नीट राहायला सुरुवात होते. मग आता हे नातेसंबंध जपताना संवाद आणि त्याबरोबर दुसरं महत्वाचं काय आहे तर कौतुक करणे. आता दिंडेताई गेल्या वाटतं, पण त्यांनी तुम्हाला सरबत दिलं. सरबत दिल्यानंतर तुम्ही पटकन काही बोलला नाही, पण त्यांनी तुम्हाला विचारलं कसं झालंय, विचारलं त्यांनी, छान झालंय म्हटलं, त्यांनाही त्यांच्याही चेहऱ्यावर हसू आलं. म्हणजे कौतुक सगळ्यांनाच आवडतं. तुम्ही सकाळपासून स्वयंपाक करत असता, मग दिवस सकाळपासून आपलं कामाच्या व्यापात तुम्हाला त्रास होत असतो, कामाच्या धारा लागलेल्या असतात, स्वयंपाक तयार होतो, नवरा कामावर जाणार असतो, नवरा जेवायला बसतो, मुलं शाळेत जाणार असतात, ती जेवतात, सासू जेवती, सासरे जेवतात. पण हे सगळं ह्या गडबडीत सुद्धा जर कुणी एखाद्याने म्हटलं, अगदी सेकंद भराचं वाक्य असते, आज भाजी छान झाली, बरं वाटतं की नाही तुम्हाला, मग त्या कौतुकामुळे दुपारचं काम करायला होते. मग हा कौतुकाचा नियम जसा तुमच्यासाठी आहे तसा इतरांसाठी पण आहे की मैत्रिणींनो. दुसऱ्याचं कौतुक करा, मीच का करू हे बाजूला ठेवा. कारण तुम्ही केलं, तुम्ही 3-4 वेळा केलं की समोरच्या व्यक्तीला जाणवायला लागेल की बाई ग ही आपल्याला चांगलं म्हणते, मग हिला पण कधीतरी चांगलं म्हटलं पाहिजे ना. पण कौतुक करायला शिका. आता इथे एक किस्सा सांगते. एक वयस्कर स्त्री आपल्या समवयस्क मैत्रिणीबरोबर बोलत असते. तर ती बोलताना तिला सांगते, माझी सून चांगली आहे ग, सकाळी उठल्यापासून माझा चहा, माझं जेवण, माझं औषध पाणी ती सगळं अगदी वेळेवर करते.
माझ्या डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट वेळेत मला ती घेऊन जाते. मग प्रॉब्लेम कुठे आहे? तर हे सगळं करते आणि ती तिच्या खोलीत निघून जाते, पण माझ्याशी 5 मिनिटं बसून ती काही बोलत नाही. मग यावेळी तिच्या त्या समवयस्क मैत्रिणीनं जे उत्तर दिलंय ते खूप सुंदर आहे मैत्रिणींनो, शिकण्यासारखं आहे. ती तिला विचारती की तुझी सून नवीन जेव्हा घरी आली आणि हे सगळं ती करायला लागली तेव्हा तू तिला बसून कौतुकानं कधी म्हटलंयस का गं, बाळ तू माझी खूप छान काळजी घेतेयस, तू सगळं माझं खूप छान करतेयस, तुझ्या आईनं तुला खूप छान वळण लावलं, असं तू कधी तिला म्हटलंयस का? तर नाही म्हटलंस. म्हणूनच आज ती तुझ्यासाठी जे काही करतेय ते ती फक्त तिचं सुनेचं कर्तव्य पार पाडतीये, प्रेम जिव्हाळ्यानं ती करत नाही, म्हणून ती तुझ्याशी संवाद साधत नाही. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, म्हणजे असं आपल्याला काहीतरी आपलं मानसिक स्वास्थ्य किंवा हे सुधारण्यासाठी खूप मोठं दिव्य काही करायला लागत नाही. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपण केल्या की ज्या आपल्या आचरणात आणल्या तर त्यांना बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आणि मग ज्या कुटुंबात संवाद, त्या संवादाच्या मागे सू लागला तर तो सुसंवाद असतो. आणि ही आपली जीभ जी आहे ती बऱ्याच वेळा धारदार चालते की नाही? रागाच्या भरात आपण मग नंतर काय होतं, पश्चाताप होतो की उगाच बोललो एवढं, आणि स्वतःलाही त्याचा त्या समोरच्या व्यक्तीला काही फरक पडतो माहित नाही, पण स्वतःला मात्र दिवसभर वाटत राहतं की आपण हे बोललो, हे चुकीचं बोललो का, कशाला बोललो, आपण नसतं बोललो तरी चालू असतं. म्हणून सुसंवाद महत्वाचा, एक क्षणभर विचार करायचा आणि मगच बोलायचं. हे मी जे तुम्हाला सांगतेय हे खूप काही जगावेगळं नाहीये, तुम्हालाही माहितीये, फक्त आपण त्या आचरणात आणत नाही. त्या क्षणी आपल्याला काय होतं हे कळत नाही. मग संवादाच्या मागे लागला सू तर तो सुसंवाद, नाही तर मग विसंवाद व्हायला आणि नाती तुटायला काही फार वेळ लागत नाही. आणि जिथं नाती आणि कुटुंबाचं मानसिक स्वास्थ्य चांगलं तर ते कुटुंबाचं शारीरिक स्वास्थ्य पण चांगलं. मग आता हे सगळं झालं, सुसंवाद, कौतुक करा, हे करा, ते करा, पण हे सगळं करण्यासाठी आपलं पण डोकं थोडं शांत पाहिजे ना. मग हे करण्यासाठी काय करायचं? स्वतःसाठी वेळ काढा. आता आज तुम्ही काढलाय, हा स्वतःसाठी वेळ काढलेला आहे. तुम्ही इथं आलात, सरबताचं प्रात्यक्षिक बघितलं, आनंद झाला, मैत्रिणींबरोबर गप्पा मारल्या, हसला, तुमचं मन शांत होतं, संध्याकाळी जाऊन तुम्ही अगदी चांगल्या हुरूपण कामाला लागता. तर असा थोडा स्वतःसाठी वेळ काढा. आता स्वतःसाठी वेळ काढताना काय करायचं? आता मला बऱ्याच इथं सगळा जो महिला वर्ग दिसतोय तो मध्यम वयाच्या पुढचा सगळा आहे. तर आपल्याला आयुष्यात बऱ्याच जबाबदाऱ्या पार पाडताना बऱ्याच गोष्टी मागे सुटलेल्या असतात. भले आपण खेडेगावात राहू, शहरात राहू, ते आपण आपल्या बऱ्याच इच्छा मारलेल्या असतात. मग एखादीला काही गाणं म्हणायला आवडत असेल, गाणं ऐकायला आवडत असेल, एखादीला डान्स करायला आवडत असेल, तर हा थोडासा आपला छंद जोपासा 15 ते 20 मिनिटं स्वतःसाठी काढा. बरं काहीच छंद नाहीये, मी आजपर्यंत काही केलं नाही, आता काय करू? शांत बसा 15 मिनिटं. किंवा तुम्ही सगळ्याच आता धार्मिक आपल्याला हे आहे तर स्वाध्याय करा. बाकी काही नाही केलं तरी मंदिरात जावा, देवाच्या मूर्तीकडे 10-15 मिनिटं फक्त बघत बसा. खूप मानसिक समाधान मिळतं, कारण मंदिरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही जर घेऊन घरी गेला तर आपोआपच तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहतं. तर पहिला आहे ते स्वतःसाठी वेळ काढा. मगाशी सांगितल्याप्रमाणे मनातल्या भावना व्यक्त करा, बोलून दाखवा, काय आहे ते बोलून दाखवा. आणि महत्वाचं म्हणजे पुरेशी झोप घ्या. झोप खूप महत्वाची आहे, झोप खूप गरजेची आहे. रात्री आपण करतो काय करता सांगा बरं रात्री झोपताना? सगळ्या ऍक्शन करून दाखवली आता इन्स्टाच्या दिला ढकलणं, आणि नवरा शेजारी असतो, ओरडतो म्हणून दुसऱ्या बाजूला तोंड करायचं आणि बघत असतो. करता म्हणजे सगळ्या मी पण करता म्हणजे सगळ्या. तर टीव्ही किंवा मोबाईल हे जे इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे ती आपल्या मेंदूला चालना देतात आणि मग तुमची झोप कमी होती. त्यामुळं बघा, इन्स्टा बघा, आता हे केलेले रील टाकायला पाहिजे की नाही, टाकायचे, त्यातही आनंद आहे, तोही आनंद मिळायचा. पण प्रत्येक गोष्टी पण महत्वाचा, एक बारीक लाईन असते. कुठलीही गोष्ट करताना ती ओलांडायची नाही कधी, मग आपोआप सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. घरात ते कुठे ओरडत नाही मग सारखं मोबाईल बघितलं. सिरियल किती जणी बघता मोबाईलवर? नाही म्हणताय का? सगळ्यात खरं सांगायचं आहे, प्रामाणिक.
प्रामाणिक आहे. तर मी रात्री थोडंसं मोबाईल आणि हे बंद टाळा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला शांत झोप लागेल. सकाळी तुम्ही आपोआप शांत प्रसन्न मनानं उठाल. उठल्यानंतर देवाचे आभार तुम्ही नक्कीच मानत असाल, देवाचे आभार माना आणि मग तुमच्या दिवसाला सुरुवात करा. आता इतरांशी तुलना करू नका, अजिबात इतरांशी तुलना करू नका, कारण प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळं असतं. प्रत्येकाच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स वेगळे असतात, आनंद वेगळे असतात. त्यामुळे इतरांशी तुलना अजिबात करायची नाही. आता आजकाल तरी आपण जे बोललो व्हॉट्सअप आणि इन्स्टा स्टेटस हा खूप भयानक प्रकार आहे. आपल्याला इतरांच्या व्हॉट्सअप आणि इन्स्टा स्टेटस वरती जे एक 5 सेकंदाचा रील किंवा 5 सेकंदाचं स्टेटस जे दिसतं हे त्यांच्या आयुष्यातला मध्ये डिस्टर्ब करू नका. आता पुढचा मुद्दा आहे की इतरांशी तुलना करू नका, कारण प्रत्येकाचंच आयुष्य हे वेगळं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातला आनंद आणि दुःख हे वेगळं आहे. त्यामुळे इतरांशी आपल्याजवळ जे काही आहे किंवा स्वतःजवळ जो गुण आहे त्याचा स्वीकार करा. माझ्याकडे हे नाही, तिच्याकडे हे आहे म्हणून त्याचं दुःख नका करत बसू. तर तिथे मी उदाहरण सांगते तुम्हाला. महत्वाचा मुद्दा हा सांगायचा राहिला की व्हॉट्सअप आणि इन्स्टाचं स्टेटस हे आजकालचा खरंच एक खूप भयानक प्रकार आहे. कारण काय होतं की इन्स्टा आणि व्हॉट्सअपला फक्त आपण आनंद तेवढाच दाखवतो. त्यामुळे इतरांना काय वाटत राहतं की ह्यांच्या आयुष्यात सगळं आनंदी आनंदच आहे, पण तसं नसतंय. हे तुम्हाला जे करतात त्यांनाही माहिती आहे. आणि तो फक्त एक फ्रॅक्शन ऑफ सेकंदाचा आनंद असतो. बाकीचं दिवसभराचं आपल्याला जबाबदाऱ्या, टेन्शन, चिंता सगळ्यांनाच असते, प्रत्येकाच्या वेगळ्या असते. पण मग हे होतं काय की हे बघून इतरांना ज्यांना हे जमत नाही किंवा ज्यांना हे शक्य होत नाही त्यांना मग नैराश्य यायला लागतं की माझ्या आयुष्यात काही नाहीच आहे. इतरांचे आयुष्य कसे आनंदानं भरले, वॉटर पार्कला काय जातायत, फिरायला काय जातायत, नवीन नवीन साड्यात फोटो काय टाकतायत, मी मात्र घरात सगळं करत बसली. तर मग असं नैराश्य यायला लागतं. ह्याचं एक उदाहरण म्हणजे खरं उदाहरण मी तुम्हाला सांगते. माझ्याच हॉस्पिटलमधील एका महिला स्टाफच्या मुलीचं लग्न झालेलं होतं. लग्नानंतर ती मुलगी वारंवार काहीतरी शारीरिक तक्रारी घेऊन यायला लागली. आज काय पोट दुखतंय, आज काय चक्कर येतेय, आज काय अशक्तपणा आलाय, सारख्या काहीतरी तक्रार. सगळ्या मेडिकल तपासण्या करून झाल्या पण सगळे रिपोर्ट नॉर्मल. मग एकदा तिच्याशी शांतपणे बोललं असता मला असं लक्षात आलं की लग्नाच्या वेळी तिच्या नवऱ्याला चांगली नोकरी होती. लग्न होऊन हार्डली 2-3-4 महिने झाले होते, पण काही गोष्टींमुळं त्या नवऱ्याच्या नोकरीचा प्रॉब्लेम सुरू होता. त्यामुळं आर्थिक प्रॉब्लेम हा आला होता. त्याचबरोबर ही मुलगी राहत होती शहरात नवऱ्याच्या नोकरीमुळं आणि सासू सासरे होते खेडेगावात. मग काही सणवार आहे किंवा काही शनिवार रविवार आहे, मग चला गावी सासू सासऱ्यांकडे जायला लागते. त्यामुळे ह्या मुलीला हॉटेलला जायला, फिरायला आर्थिक आणि ह्या गोष्टींमुळे जमत नव्हतं. पण त्याच वेळी तिच्या इतर लग्न झालेल्या मैत्रिणी मात्र व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवत होत्या, आज इकडं गेलो तिकडं गेलो. त्यामुळे हिला असं वाटायला लागलं की आपलं आता काही खरं नाही, आता आपल्याला हे खूप मोठे प्रॉब्लेम आहे, माझ्या आयुष्यात काही आनंद नाही. मग थोडं तिला समजावून सांगितलं, तिचं थोडं समुपदेशन केलं आणि त्यानंतर मग तिने ते ऐकलं आणि मग तिनं ते सगळं समजावून घेतलं आणि मग तिचं तो प्रॉब्लेम तिचा सॉल्व्ह झाला. इथं मला आवर्जून तुम्हाला एक गोष्ट सांगायला आवडेल की ह्या सगळ्या त्या मुलीच्या प्रॉब्लेम मध्ये तिची आई म्हणजे माझ्या हॉस्पिटलमधली जी स्टाफ आहे ती मात्र या पूर्ण त्या मुलीच्या प्रॉब्लेम मध्ये त्या मुलीला तिनं कधीच सपोर्ट नाही केला. त्या नाही, चुकचुकणारी गोष्ट नाहीये मैत्रिणींनो. तिनं उलट काय प्रॉब्लेम होता तर नवऱ्याला नोकरी नाही आणि सासू सासऱ्यांकडे जावं लागते. मग हा प्रॉब्लेम आहे का? तर त्या आईनं त्या मुलीला खूप छान आणि खडसावून कणखरपणे तिनं सांगितलं, बाई ग, नवऱ्याच्या या पडत्या काळात
तुला त्याच्या पाठीशी राहावं लागेल. नवऱ्याचे आई वडील हे तुझे आई वडील आहेत, त्यांच्या प्रती तुझं जे कर्तव्य आहे ते तुला करावं लागेल, त्यांच्याकडे तुला जावं लागेल आणि तुला त्यांना तुझ्याकडे बोलवावं लागेल. सुदैवानं त्या मुलीने हे सगळं समजावून घेतलं. आज 3-4 वर्ष ती सुखात संसार करते. एक लहान मुलगा आहे, परवाच मला भेटून गेली. पण ह्या काही आपणही काही शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. तर इतरांशी तुलना टाळा. मोबाईल आणि हे जे सांगितलं ते मोबाईल आणि सोशल मीडियापासून थोडा ब्रेक घ्या, कारण सततची तुलना आणि माहिती थोडा ताण येतो या ह्याच्यावरती. आणि छंद जोपासा, मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जे काही छंद आहेत ते छंद जोपासा. आणि सगळ्यात महत्वाचं नाही म्हणायला शिका. तुम्हाला जमणार नसेल तर नाही म्हणा, मला हे जमणार नाही, मला हे होणार नाही. कुठलीही जबाबदारी स्वीकारताना तुमच्या क्षमतेनुसार ती स्वीकारा. तुमच्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन काही करू नका. दाखवण्यासाठी इतरांना मी एवढ्या जणांचा स्वयंपाक केला, मी एवढे लोक जेवायला आले होते, मी एवढ्यांचा स्वयंपाक केला. पण याला तुम्हाला त्रास होत असेल तर सांगा की मला हे जमणार नाही. सकारात्मक लोकांच्या सानिध्यात राहा. जे काही लोकांना सवय असते सतत किरकिर करायची, मी त्यांना पाण्याचा ग्लास कधी अर्धा भरलेला दिसत नाही, तो वरचा रिकामाच दिसतो. अशा लोकांपासून थोडंसं लांब राहा किंवा त्यांना सकारात्मक गोष्टींची जाणीव करून द्या. त्यांच्याकडून जी सकारात्मक ऊर्जा येते, त्यांना तुम्हाला ज्या सकारात्मक लोकांच्या सानिध्यात तुम्ही राहता त्यांच्याकडून तुम्हाला जी ऊर्जा मिळते ती खूप महत्वाची असते. आणि जर एवढं सगळं करूनही जर आपल्याला मानसिक ताण आहे, मानसिक ताण जाणवतोय असं वाटत असेल तर बिनधास्तपणे करण्याचा सल्ला घ्या. आजकाल समुपदेशक खूप इझिली अवेलेबल आहे. पूर्वीच्या काळी म्हणजे सायकॅट्रिस्टकडे जाणं म्हणजे याला वेळ लागेल, तर असं काही नाहीये. छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा तुम्ही अगदी सायकॅट्रिस्टकडे जायला पाहिजे असं काही नाही. बरेच MA सायकोलॉजी झालेली लोक समुपदेशक म्हणून काम करत असतात. तर त्यांचा सल्ला बिनधास्तपणे घ्या, त्यांना उपयोग होतो. कुठलीही कसरत करू नका त्यांच्याकडे जाण्यासाठी. आणि आज जसं आलाय ना तसं बिंदास घरात सांगून या, आज मैत्रिणींबरोबर जाणार आहे, मी रील करणार आहे, इंस्टावर रील टाकणार आहे. ते आपल्या स्वास्थ्यासाठी गरजेचं असतं. आणि आपण आनंदी राहणं म्हणजे ही काही चैन नाही आहे, तर ती आपली प्रत्येकीची गरज आहे. मग आता आपण जे आता आज करतोय ते साधनं करायचं. आता मानसिक आरोग्य नीट असेल तर आपण नेहमी लढाई जिंकलेली असते. आता महत्वाचा याकडे बघू आपण शारीरिक आरोग्य. आता ही शारीरिक आरोग्य ही काही तिची एकटीची बाब नाहीये, तर त्या अख्ख्या कुटुंबाचा आनंद त्याच्याबरोबर जोडलेला आहे. मला काय होतंय, मी ठीक आहे असं म्हणत अंगात कणकण ताप असताना स्वयंपाकघरात काम करणारी आई वहिनी आपल्यातलीच असते. डॉक्टरांकडे आज नको उद्या जाऊया बघू काय होतं असं म्हणून आपण किरकोळ गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि मग त्याचं मोठं काहीतरी होतं आणि मग त्याला वेळ लागतो सगळं सावरायला. तर तसं करू नका. स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. आठवणीनं सगळ्यांची औषध पाणी करतो, सगळ्यांना औषधं देतो आठवणीनं, पण स्वतःची औषधं म्हणा किंवा स्किन केअर, की आता क्रीम लावायचे थंडी हाताला तोंडाला थोडं क्रीम लावून जरा चांगलं दिसू, पण हे आठवतं कधी अंथरुणावर पाठ टेकल्यावर आठवतं. होतं की नाही, मग आता राहू दे उद्या करूया, तो उद्या काही येत नाही कधी. मग अशा वेळी की नाही नवरा असतो, मुलं असतात, जर सासू उभी असेल तर सासत आज्या आहे तिथं बऱ्याचशा, तर सासू जरी असली तरी तिला प्रेमाने सांगा माझ्या आई अहो किंवा दादारी माझी एवढी गोळी आणून दे. आणि मला नाही म्हणतील का ते, नाही म्हणणार, देतील पण आपणच सांगत नाही त्यांना. त्यांना कसं सांगायचं माझी क्रीम आणून दे, झोपून मग लावू की हाताला वगैरे क्रीम आपण, कारण हे गरजेचं आहे. कारण आपण अंतर्मन आपलं सुंदर पाहिजेच, त्याबद्दल काही प्रश्न नाही, पण बाह्यरूप पण जर आपण स्वतःसाठी जर सुंदर ठेवलं तर आपल्यालाही त्यातनं आनंद मिळतो आणि मग आपोआपच आपलं अंतर्मन पण सुंदर होतं. म्हणजे सांगा, बिनधास्तपणे सांगा. मग आता शरीर निरोगी ठेवण्यासाठी काही खूप मोठं दिव्य नाही करायचं. मी काही खूप मोठ्या काही वेगळ्या तुम्हाला काही गोष्टी सांगणार नाहीये, जगावेगळे काही सांगणार नाहीये. आणि हे ज्ञान जे मी तुम्हाला आता सांगणार आहे
ते ज्ञान तुम्हाला ऑलरेडी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीनं दिलेलं आहे. तर मला तर बऱ्याच वेळा माझी आई मेसेज पाठवते किंवा आई मला फोन करून सांगते, हे ह्यात करून जर्मनच्या पत्रात करू नकोस, हे वापरू नको, नॉनस्टिक वापरू नकोस, तुला कोणी सांगितलं ग, ते व्हॉट्सअपवर मेसेज आलाय, हे आई मला सांगते. त्यामुळे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी खूप मोठी युनिव्हर्सिटी आहे. तर यातनं सगळ्यांनाच आपल्याला हे ज्ञान मिळतं. पण कसं आहे की आपण परीक्षेचा अभ्यास करतो, अभ्यास तर आपला झालेला आहे, पण त्याची उजळणी केली नाही तर पेपर अवघड जातो. तसंच आहे की आपण थोडीशी उजळणी करूया. माझं जर काही राहिलं किंवा मी काही विसरले तर तुम्ही सांगा. तर पहिला आहे ते योग्य आहार. योग्य आहार म्हणजे सकस चौकस आहार हा महत्वाचा आहे. आता या योग्य आहारामध्ये इतरांना गरम वाढून आपण मात्र शिळं खातो. शिळं म्हणजे काय की काय उरले, आता एक चपाती उरली आहे, कुठे टाकायची ती आपण खाऊया, किंवा आता केलेलं संपलंय मग माझ्यासाठी कुठं करत बसू, आहे ते खाते आणि भागवते, कंटाळा. किंवा आपल्याला पूर्वीपासूनच ते शिकवण्यात आलंय की मुलींनी शिळं खायचंय, घरच्या पुरुषांना आणि मुलांना काही शिळं पाकं वाढायचं नाही. तर आता हे थोडंसं बदलाची गरज आहे आणि मला वाटतं बऱ्याच जणींनी हा ऑलरेडी केलेला सुद्धा असेल. तर हा बदल काय करायचा की जे काही आहे सगळ्यांनी थोडं थोडं खायचं. नवरा, मुलगा, मुलगी सगळ्यांनी, सासू सासऱ्यांना नका वाढू, तर सगळ्यांनी थोडं थोडं खायचं, जेणेकरून अन्नही वाया जाणार नाही, अन्नही वाया घालवायचं नाही आणि सगळ्यांनाच ताजं सकस खायला मिळेल. आणि हे आपण जेव्हा करतो तेव्हा आपला मुलगा जर हे बघत असेल तर त्या मुलालाही उद्या तो त्याची बायको शिळं खायला लागल्यानंतर तो आपोआपच तिला सांगेल आपण निम्म निम्म करूया. मुलालाही या गोष्टी तुम्ही शिकवा, मुलाला या गोष्टी तुम्ही सांगा. तर मग ताजं सकस खाणं हे शरीरासाठी खूप गरजेचं आहे. योग्य प्रमाणात आणि वेळेवर खाणं गरजेचं. आपल्या जे काही आपण आहारासाठी योग्य जे खाणार असतो ना ते सगळं आपल्या घरात अवेलेबल असतं. कुठल्याही फॅन्सी डाएट चार्टचा ते काय काय आले अमेरिकन डाएट हे ते काहीही गरज नाही. आपल्या रोजच्या स्वयंपाकघरात सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात, फक्त आपण त्या वेळेवर आणि योग्य पद्धतीनं खात नाही, एवढाच प्रॉब्लेम आहे. आता हे शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला काय विविध जीवनसत्व लागतात, सगळ्यांनाच माहिती आहे. कुठली कुठली जीवनसत्व लागतात आपल्याला? विटामिन ए लागतं आपल्याला. विटामिन ए आपण एक एक करत बघत जाऊया. विटामिन ए आपल्या त्वचेसाठी किंवा डोळ्याच्या आरोग्यासाठी गरजेचं असतं. मग हे आपल्याला कशातून मिळतं? गाजर, पपई, आंबा, हिरव्या पालेभाज्या यातून मिळतं. आपल्या जेवणात रोज एक पालेभाजी, एक उसळ आणि आपल्या समाजामध्ये आपला आहार हा खरंच चौकस असतो. तर हे सगळं फक्त खात नाही आपण एका वेळी, सगळं प्रॉब्लेम इथंच आहे. आपण खात नाही वेळेवर आणि योग्य प्रमाणात. तर आपल्याला विटामिन ए मिळतं पपई, हिरव्या पालेभाज्या, आता गाजर आपल्या ह्याच्यानुसार वर्ज आहे, पण मी म्हणेन जर शक्य असेल तर खावा, कारण ह्या कंदमुळांना सुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्याला मिळत असतात. नंतर आहे विटामिन सी. तर हे आपल्या त्वचेसाठी आणि रोगप्रतिकार शक्तीसाठी खूप उपयोगीचं आहे. आता संत्री, मोसंबी, आवळा, लिंबू, लिंबाची फोड एक रोज जेवणात घ्या. कोविडच्या काळात ह्या विटामिन सी न खूप पीक गाठला होता, म्हणजे तेव्हाच हे विटामिन सी लोकांपर्यंत पोहोचलं. घरोघरी आवळ्याचा रस, लिंबाचा रस, हे विटामिन सीच्या गोळ्या ह्या कोविड काळात खूपच गाजल्या. आणि त्वचा निरोगी राहण्यासाठी विटामिन सीचा उपयोग होतो. गरोदर महिलांना संत्री, मोसंबी भरपूर प्रमाणात द्या, बाळाची त्वचा चांगली होती आणि तुमची चांगली होती. आणि मग हे करत असताना आपण टोमॅटो चिरतो, काकडी चिरतो, पार्लरमध्ये जातो की नाही फेशियल करायला, मग त्याच्याऐवजी घरात काकडी टोमॅटो चिरताना एक तोंडावर फिरवावं तुमच्या, एक आणि टाकून द्या ती, परत सॅलडमध्ये नका ठेवू. आता विटामिन ई. विटामिन ई कशातून मिळतं आपल्याला? तर बिया, म्हणजे तेलयुक्त ज्या बिया आहेत. आजकाल म्हणजे पूर्वी मी लहान असताना कधी मी बघितलं नव्हतं की सूर्यफुलाच्या बिया, पंपकिन सीड्स वगैरे आहारात घ्यायच्या, पण आजकाल मला वाटते खूप समाज सगळा जागरूक झालाय, त्यामुळे ह्या बिया आजकाल इझिली बाजारात मिळतात. बदाम,
किंवा सूर्यफूल, पंपकिन सीड्स ह्या बिया तुम्ही आहारात घ्या. त्यातून तुम्हाला तेलयुक्त घटक मिळतात आणि त्यानं तुमची त्वचा चांगली होती. केसांसाठी पण फार गरजेचं आहे, त्यामुळं केसांचं पण आरोग्य सुधारतं. आता विटामिन के रक्त गोठवायला मदत होतो. रक्त गोठवायला बऱ्याच बाकीच्या गोष्टी आहेत, पण विटामिन के ची पण मदत होती. तर ते हिरव्या पालेभाज्यांमधून आपल्याला मिळतं. आता हे झालं जे सारासार विटामिन्स आहेत किंवा जीवनसत्व आहे त्याबद्दल. पण आपल्या महिलांना जास्त गरज कशाची असते ह्याविषयी जर आपण जास्त बघूया तर आयर्न, लोह. तर दम लागतोय, थकवा येतोय, पायात गोळे येत आहेत, थोडं चाललं तरी धाप लागते, ह्याचं पहिलं लक्षण आहे शरीरात आयर्नची कमतरता. तर यासाठी काय करायचंय? कशातून मिळतो आयर्न माहिती ना? तर ते मिळतं आपल्याला गुळ, हिरव्या पालेभाज्या, शेंगदाणे आणि मोड आलेली कडधान्य. आता परत आपल्या ह्याच्यानुसार मोड आलेले कडधान्य आपण खात नाही. आता ही तिळात आयर्नचं प्रमाण भरपूर असतं. तर हे सगळं घेणं, वेळेत घेणं. पूर्वीच्या काळी आठवते का जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्या घरात कधी वेपर्स किंवा असे बाकीचे पॅकेट्स कधी येत नव्हते. दुपारी आई नक्की खायला चिक्की द्यायची, गुळ शेंगदाणे द्यायची, देत होती की नाही? किंवा आपण लोखंडी कढयातनं घरात स्वयंपाक व्हायचा तर त्यातूनही लोह मिळायचा. आजकाल ते सगळं नॉनस्टिक आणि हे ते आले त्यामुळे हे सगळं बंद झालंय. तर यातून लोखंडी कढईतून जर तुम्ही पालेभाज्या केल्या तर त्यातून तुम्हाला आयर्न मिळेल. शेंगदाणे, गुळ, आपले हे फुटाणे हे तुम्ही खाल्लं तर त्यातून तुम्हाला आयर्न मिळेल. आपल्याला महिलांमध्ये आयर्नची कमतरता जास्त का होते? तर याचं कारण म्हणजे आपली मासिक पाळी. महिन्याला मासिक पाळी येते, त्यातून रक्तस्राव होत असतो. आयर्नचं प्रमाण जर आपण ते वर्ण आहारातनं नाही घेतलं तर मग ते आयर्नचं प्रमाण आपलं कमी कमी होत जातं. म्हणून आहारातनं आयर्नचं प्रमाण. तसंच वयस्कर स्त्रियांमध्ये काय होतं की आहारात कमी व्हायला लागतो, पचन कमी व्हायला लागतं. त्यामुळे जे आयर्न जरी खाल्लं तरी त्याचं ऍब्सॉर्प्शन होत नाही, त्यामुळे आयर्न कमी व्हायला लागतं. त्यामुळे आयर्न हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही या गोष्टीतून ते आयर्न तुम्ही घेऊ शकता. आता दुसरी तक्रार म्हणजे आता बघ इथं सगळ्या मांडी घालून बसले, म्हणजे एकतर त्रास होतोय तरी बसले किंवा सगळ्या फिट आहेत. मग ठराविक वयानंतर हाडांची कटकट चालू व्हायला लागते. गुडघे दुखायला लागतात, बोटे दुखायला लागतात, कंबर दुखायला लागते. गुडघे दुखण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त. तर त्याला सगळ्यात महत्वाचं कारण आहे स्थूलता, जाडी. तर जाडी कमी केली तर गुडघ्याच्या तक्रारी पण थोड्या कमी होतात. त्या स्थूलतेविषयी पण नंतर बोलूया. तर यासाठी कॅल्शियम तुम्ही घेणं गरजेचं. काय गरजेचं आहे तर हाडांच्या याच्यासाठी तर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3. तर कॅल्शियम घेणं हे गरजेचं आहे. कॅल्शियम मिळतं कशातनं? तर दूध, दही म्हणजे दुग्धजन्य पदार्थ जे आपल्या आहारात, जैन लोकांच्या आहारात 100% जास्त असतं. पण ते वेळेवर घ्या. फक्त परत परत एकच गोष्ट सांगते की वेळेवर आणि भरपूर घ्या. नाचणी आणि तीळ, आंबील तर आपण करतोच. उन्हाळ्यात तर 100% आपल्याकडे आंबील असते. पण जर चालत असेल तर तिन्ही ऋतूत आंबील घ्यायला काय हरकत नाही. म्हणजे गार न घेता गरम घ्या. म्हणजे नाचणीची भाकरी खावा, तिळाचे लाडू किंवा आपल्या भाकरीवरती याच्यात जिथं जिथं आपल्याला तिळाचा वापर करता येईल. माझ्यापेक्षा तुम्ही सगळ्यात जास्त सुगरण चांगले असणार आहे, त्यामुळे तो वापर तुम्ही नक्की चांगला करा. कारण सरबत करताना जे काही प्रश्न विचारत होता त्याच्यावर लक्षात आलं की सगळ्यात चांगल्या सुगरणी आहेत. आणि आता हे कॅल्शियम जर आपण आहारातनं घेऊन सुद्धा जर आपल्याला पुरेसं पडत नसेल तर याचं एक कारण असू शकतं. म्हणजे ते परत पोषण नाही होत, जे आपण खातो त्याचं पोषण नाही होत, त्यामुळे ते आपल्याला हाडांना कॅल्शियम मिळत नाही. तर कॅल्शियमाचं पोषण होण्यासाठी कॅल्शियम बरोबरच व्हिटॅमिन D3 खूप गरजेचं असतं. जे आपण इकडनं तर कॅल्शियम खातोय, पण जर व्हिटॅमिन D3 ची कमतरता असेल तर ते कॅल्शियम आपल्या हाडांपर्यंत पोहोचत नाही. आणि व्हिटॅमिन D3 हे आपल्याला आहारातनं कशातनं मिळत नाही. लहान मुलांना आपण उन्हात घेऊन बसतो की का बसतो? व्हिटॅमिन D साठीच बसतो. कोवळ्या उन्हात बसतो आपण. मग आपण लहान मुलांनाच व्हिटॅमिन D ची गरज नाहीये, तर आपल्याला पण आहे. तर आता कसं आहे की ह्या रोजच्या दैनंदिन कामाच्या ह्याच्यात त्या उन्हात थोडं चालून येते किंवा उन्हात थोडं गच्चीत जाऊन बसते हे शक्य होत नाही. कारण सकाळच्या कोवळ्या उन्हात आपल्या बायकांची मरणाची गडबड चालू असते, तेव्हा ते काही शक्य होत नाही.
ते शक्य होत नाही तर मग वरून सप्लिमेंट म्हणून व्हिटॅमिन D3 घ्या. याची तपासणी करून घ्या. व्हिटॅमिन D3 जर कमी असेल, आणि ह्या काय रोज खायला लागत नाही व्हिटॅमिन D3च्या गोळ्या, आठवड्यातून एकच गोळी खायची असती. एक 8 गोळ्यांचा 8 आठवड्याचा तो कोर्स असतो. मग परत पुढच्या वर्षी तपासणी करायची, कमी असेल तर परत सप्लिमेंट घ्यायचं. कॅल्शियम असो, व्हिटॅमिन D3 असो, आयर्न असो, त्या गोष्टीची जर कमतरता असेल सगळा आहारात योग्य घेऊन सुद्धा, तर वरून सप्लिमेंट घ्यायला काहीही हरकत नाही. फक्त कंटिन्युअस घ्यायच्या नसतात त्या गोळ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी 1 महिना 2 महिना कॅल्शियम घेतलं की थोडा ब्रेक घ्यायचा, परत 1-2-3 महिन्यानं परत एखादा महिना घ्यायचा. अशाप्रमाणे सप्लिमेंट आपण घेऊ शकतो. पाणी भरपूर प्या. आता इतका वेळ मी बघतीये सरबत पिले, पण कुणीही पाणी पिले दिसलेलं नाही मला. एवढा उन्हाळा आहे, घाम येतोय, तर पाणी शरीरात अतिशय, दिवसाला तुम्ही 2 ते 3 लिटर पाणी हे तुम्हाला गेलंच पाहिजे. तर हे हाडांचं आरोग्य झालं. कॅल्शियम आणखी त्यात काही कुणाला शंका असतील तर मला विचारा, जर मला शक्य असेल तर मी त्याचं उत्तर देईल. हे परत व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं पीक आहे बरं का, काळं तीळ. तिळामध्ये कॅल्शियम असतं. हा, पांढरे तीळ खाल्ले तरी चालतील. काळं तीळ काय आहे सांगू का, आपल्याकडे म्हणजे आपल्या भागात महाराष्ट्रामध्ये आपण काळ्या तिळाचा फारसा उपयोग करत नाही. काळे तीळ आपल्याकडे थोडेसे हा म्हणजे बऱ्याचशा काही वाईट हे असतील तर त्याला काळे तीळ वापरतात असं मला वाटतं. पण आपल्या भारताच्या आसाम, सिक्कीम ह्या भागात जर गेलो तर तिथं सढळ हाताने काळ्या तिळाचा वापर असतो. म्हणजे त्यांच्या भाज्या सुद्धा काळ्या तिळात बनवलेल्या असतात. त्यामुळं खायला काहीच हरकत नाही. काळे तीळ पाहिजे ते अवेलेबल आहे ते खाऊ. कारण कसं होतंय की आपण आहार काहीतरी करणार किंवा डाएट करणार म्हणून बाजारात बऱ्याच गोष्टी आणतो, 4 दिवस खातो, नंतर पुढचं घर जेव्हा झाडतो ना तेव्हा ते टाकून देतो. मी मेनोपॉज बद्दल बोलणारच आहे आता. मी थोडंसं पाणी पिते. पुढचा मुद्दा तेच मी सांगितलं ना, हे सगळे फॅन्सी आयटम आहे. सब्जा आहे किंवा आपलं हे म्हणजे याच्यावरती काही वक्तव्य करणं माझ्यासारखीला चुकीचं आहे, पण हे मार्केट पॉलिसी आहे त्या सगळ्या. तर चिया सीड घेऊ शकत असाल, रेग्युलर घेणार असाल तर नक्की घ्या. पण मी म्हटलं कसं आहे, म्हणजे माझ्या बाबतीतही होतं, मी अगदी उत्साहानं घेऊन येते, 8 दिवस करते, नंतर ते असं कुठंतरी मागं मागं जातं कपाटात. मग आमच्या मावशी ओरडतात, मॅडम एवढं सगळं कशाला घेऊन आलंय, दरवेळी टाकावं लागते. आणि खर्चिक गोष्टी आहेत त्याबद्दल. सब्जा आहे, सब्जा वापरू शकता तुम्ही. वापरू शकत असाल, खाणार असाल तर नक्की वापरू. चिया सीड्स हो चालेल. सब्जा आणि चिया सीड्सचं काम एकसारखंच आहे. तर आता मी पुढचा मुद्दा हाच घेणार आहे, मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती. खरं तर ताईंनी खूप छान प्रश्न विचारला, कारण ह्या गोष्टींमध्ये ह्या गोष्टींना समाजात मोकळेपणानं बोलला नाही जात. म्हणजे पाळी येणं, पाळीच्या तक्रारी किंवा हे मेनोपॉज जे आहे जेव्हा पाळी जाते त्यावेळी आपल्याला होणारा त्रास, हे आपल्यामध्ये हे मोकळेपणानं बोललं जात नाही ह्या गोष्टींबद्दल, आणि याची खूप गरज आहे. तर मेनोपॉज येतो म्हणजे काय येतं, तर आपल्या शरीरातले काही हार्मोन्स त्यावेळी कमी व्हायला लागतात. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन नावाचे जे आपल्या शरीरात हार्मोन्स असतात त्यांचं प्रमाण कमी व्हायला लागतं आणि मग पाळी बंद होते. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन आपल्यामध्ये पाळी रेग्युलर आणण्यासाठी किंवा गरोदर प्रेग्नन्सीसाठी गरजेचे असतात. त्याचं प्रमाण कमी व्हायला लागलं की मग त्रास सुरू होतो. मासिक पाळी जाताना बऱ्याच वेळा खूप दिवस जास्त अंगावर जाणं, मग त्यावेळी आयर्न परत कमी होतं. पण ज्या मासिक पाळी जाताना अंगावर जर खूप जात असेल, तेव्हा खूप ब्लिडिंग होत असेल, तर त्यावेळी मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणंही खूप गरजेचं असतं. आणि मग पाळी अनियमित व्हायला लागते, 2-3 महिन्यातून एकदा,
4 महिन्यातून एकदा असं ही पाळी जाताना या तक्रारी सुरू होतात. आणि तेव्हा होतं काय की खूप घाम यायला लागतो, थकवा जाणवायला लागतो, धाप लागती, धडधड वाढती, म्हणजे नाडीचे ठोके किंवा हृदयाची धडधड वाढायला लागते. अशा सगळ्या तक्रारी चालू व्हायला लागतात. चिडचिड होती. मग आपली चिडचिड व्हायला लागली की घरचे पण मग काय सारखं चिडचिड करतेस, पण कोणी समजावून घेत नाही आपल्याला की हा बदल आहे किंवा हे ह्या स्वभावात जो बदल झालाय तो ह्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे होतो. तर तुम्ही ते बिनधास्तपणे सांगा की बाबा माझं मेनोपॉज चालू आहे, आता मी 40च्या पुढे आहे, मला हा त्रास होतोय, तर थोडे दिवस मला सहन करा तुम्ही. मग बऱ्याच वेळा इतका घाम येतो की एसी चालू असतो, पण एसीत सुद्धा घामाच्या धारा लागतात. ज्यावेळी 4-5 वर्षापूर्वी माझ्या आयुष्यातला हा पिरियड होता तेव्हा मला पेशंट म्हणायचे, अहो मॅडम एसी चालू आहे, एवढं घाम आलाय, जरा डॉक्टरना बीपी दाखवताय का बघा तुमचं. तर ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. त्याचबरोबर हे जे हार्मोन्स यावेळी आपल्या शरीरातून कमी व्हायला लागतात, तर त्यावेळी हायपरटेन्शन बीपीचा त्रास जाणवायला लागतो. आणि इन जनरल महिलांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण हे कमी असतं कधीपर्यंत त्यांचा मेनोपॉज येत नाही तोपर्यंत. पण जेव्हा मेनोपॉज येतो आणि हे हार्मोन्स कमी व्हायला लागतात तेव्हा मग महिलांमधलं सुद्धा हृदयविकाराचं हे वाढायला लागतं. तर त्यासाठी रेग्युलर चेकअप हे महत्वाचं आहे. म्हणजे तुमचा बीपी तुम्ही तुमच्या कुठल्याही फॅमिली डॉक्टरकडे असो किंवा आजकाल जर घरात कुणाला वयस्कर लोकांना बीपीचा त्रास असेल तर इलेक्ट्रॉनिक मशीन्स आजकाल अवेलेबल आहेत, तर स्वतः बघत राहायचं. आणि इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये थोडंसं वर खाली होतं, पण जर ते खूप लेवलवरची दाखवायला लागली तर मग त्यावेळी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. तुमचा काय प्रश्न होता? ज्या मुली लेट मॅरेज करतात आणि त्यामुळे काय होतं, प्रेग्नन्सीची कालावधी कसं 18 ते 30ची गर्भ होण्यासाठी खूप चांगली असतात, तर हल्ली लेट लग्नामुळे ना हा प्रॉब्लेम फार वाढलाय. मग ह्यासाठी तुम्ही काय सांगाल? लवकर लग्न नाही. आता तुम्ही बोला, गंमत अशी आहे की म्हणजे पूर्वीच्या, आता माझ्याच वयाच्या सगळ्या आहे, तर पूर्वीच्या काळी कसं होतं की प्रेग्नन्सी गरोदरपणा ही खूप नॅचरल गोष्ट होती हो. म्हणजे आजकाल पेशंट येतात आणि म्हणजे सासू असती किंवा आई असती, मॅडम मी माझी सून आहे, मुलगी आहे, आता प्रेग्नन्सीचा विचार करतायत, त्याचं प्लॅनिंग करतायत. मला मुळात हा प्रश्नच कळला नाही की प्रेग्नन्सीचं आणि त्याचं प्लॅनिंग काय करायचं असतं. आमच्या वेळी मुलं झाली कशी, मोठी कशी झाली आहे आम्हाला कळलं नाही. तर काय आहे ह्याचं कारण काय आहे की आता मुली बाहेर पडले, इंडिपेंडंट झाले. म्हणजे हा वेगळाच विषय आहे खरं तर, हा बोलायचा वेगळाच विषय आहे. तर त्यामुळे आता आपल्या मुली लवकर लग्नाला तयार होत नाही कारण त्यांना इंडिपेंडंट व्हायचंय. काही अंशी त्या बरोबर पण आहे, कारण त्या इंडिपेंडंट होऊन स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय तर त्यांचं लग्न करणं आपण शिकवतोय कसं की मग एवढं ना. मग त्यामुळे सगळ्यात म्हणजे मुलांची वय आणि मुलींची वय पूर्वीपेक्षा लग्नाचं वयच वाढले आता. मग ते म्हणून म्हटलं हा विषयच वेगळा आहे. म्हणजे ह्या विषयावरती आपण 1 तास बोलू शकतो परत, आणि ते मुलींसमोर बोलायला पाहिजे आपण. मी मगाशी त्या आईचं उदाहरण एवढ्यासाठीच दिलं, आजकालच्या म्हणजे मी पण एका मुलीची आई आहे, पण आजकालच्या मुलींच्या आयाच मोठं डिमांडिंग कारण होतं. त्याला मी पण अपवाद नाही आणि माझी मुलगी पण अपवाद नाही आहे. का जमाना बदललाय. म्हणजे पूर्वी कसं होतं की आपण मुलीला घर बघून देताना सगळं चांगलं आहे, माणसं चांगली आहेत, कुटुंब चांगलं आहे, माणसांचे स्वभाव चांगले आहेत हे बघत होतो. आजकाल ते बघत नाही, ते सोडून टाका, पॅकेज बघतो. कारण मुलीचंही पॅकेज तेवढं मोठं असते हो. मग तर मुलीचं पॅकेज जास्त असेल तर तुम्ही कमी पॅकेजचा मुलगा बघाल का? मग हे असंच होतंय. मग अपेक्षा वाढले त्यामुळे हे प्रॉब्लेम्स येत आहेत. हे मुलींनी आणि मुलींच्या आयाने ठरवायचं. म्हणजे आज मी म्हणजे माझ्या परिचित लोकांच्यात सुद्धा हा प्रॉब्लेम बघितलाय की मुलीचे वडील वैतागले, कारण मुलीची आई आणि मुलीच्या अपेक्षा संपत नाही. ते वडील अक्षरशः वैतागले, काय करू वहिनी म्हणतात. देताय काय मग निर्व्यसनी मुलांना देताय का? पुरी देत नाही.
आहे, आपण या विषयावरती नंतर बोलू शकतो. आता हे मेनोपॉजचा विषय आता हा झाला आपला. त्यामुळे जर असा काही त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. कारण मेनोपॉजचा जर त्रास होत असेल तर औषधं म्हणजे हार्मोनल थेरपी नाही तर सप्लिमेंटेशन पण मिळतात. त्यामुळे तुमचा त्रास कमी होतो. त्यामुळे बिनधास्तपणे डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाही पिशवी नाही ह्याला हे मी आता आता कसं माहितीये का की हा मुद्दा असा आहे की समाजात म्हणजे मी एक डॉक्टर आहे पण याला कारणीभूत आमच्यातलीच लोक आहेत. मी 100% मान्य करते. कारण कसं आहे की योग्य सल्ला मिळणे गरजेचं आहे. पण एक गैरसमज काय होतो की डॉक्टरांकडे गेलं की ते ऑपरेशनच करा म्हणतात किंवा ऍडमिटच व्हा म्हणतात. मान्य आहे मला की आजकाल जे कॉम्पिटिशनचं जग आहे डॉक्टरही याला काही अपवाद नाहीये. त्यामुळे ह्या काही गोष्टी होत असतील. प्रत्येक क्षेत्रात होतात, शैक्षणिक क्षेत्रात होत नाहीत का? होतं. त्यामुळे आता तुम्ही जो प्रश्न विचारला त्याला मी उत्तर नाही देऊ शकत. कारण कसं आहे की काही वेळा गरजेचंच असतं. आता ते मी पुढचा मुद्दा आपला तोच आहे की आता सगळ्यात महत्वाचं आणि याचा जो विषय आहे तो आपला स्क्रीनिंग करणं म्हणजे कॅन्सर. तर स्तनाचा कॅन्सर आणि गर्भाशयाचा कॅन्सर हा स्त्रियांमध्ये खूप कॉमन आहे. आणि ह्या 2 कॅन्सर बद्दल मी बोलणार आहे. याचं कारण काय आहे की जर ते लवकर निदर्शनाला आलं ना तर 100% हा कॅन्सर बरा होऊ शकतो. स्तनाचा कॅन्सर 100% बरा होऊ शकतो. फक्त लवकर लक्षात यायला पाहिजे. त्यासाठी आपलं स्वतःची महिन्यातून 2 महिन्यातून आपलीच तपासणी करायची की माझ्या छातीत कुठं गाठ लागतीये का. आपण जर आपल्याला असं जाणवायला लागलं की एखादी आणि बऱ्याच वेळा ही गाठ न दुखणारी असते त्यामुळे आपण दुर्लक्ष करतो या गोष्टीकडे. आणि मग जर ती खूप गाठ वाढली की मग इतर ग्रंथींना सुजायला लागते, ते इतर ठिकाणी पसरायला लागतं आणि मग ट्रीटमेंट करणं अवघड होतं. त्यामुळं स्वतःची काळजी घेत असताना ह्या गोष्टी करायच्या की आपल्या स्तनामध्ये कुठं गाठ दिसतीये का किंवा आपल्या हाताला ती गाठ लागतीये का ह्याचं परीक्षण करायचं. त्याला बऱ्याच वेळा जेनेटिक कारण पण असतं. म्हणजे ज्यांच्या फॅमिलीमध्ये ही हिस्ट्री आहे त्यांनी तर खूप काळजीने ही गोष्ट करायला पाहिजे. कारण हे जेनेटिकली ट्रान्सफर होत असतं. आणि आजकाल आपल्यामध्ये म्हणजे आपली जी लाईफस्टाईल आहे ती त्याची बरंच कारण आहे. त्यामुळे हे म्हणजे सेडेंटरी लाईफ आहे की आपले खाण्यापिण्याच्या पूर्वीच्या काही सकस आहार होता. त्यामुळं बऱ्याच शारीरिक तक्रारी कमी होत्या. आजकाल ही आपली जी लाईफस्टाईल झालेली आहे म्हणजे आपण विज्ञानानं प्रगती केली आहे. ती प्रगती पण गरजेचीच आहे पण त्याच्याबरोबर त्या फायद्यांबरोबर जे काही तोटे आलेत ना त्यातले हे तोटे. तर ह्याला आपण म्हणजे फक्त लक्ष ठेवून राहणे आणि जर तसं काय आढळलं तर पटकन डॉक्टरांचा सल्ला घेणे. आणि बऱ्याच वेळा कसं असतं छातीचं स्तनामध्ये कॅन्सरच्या गाठी बरोबरच इतरही बिनाईन गाठी पण असतात. त्यामुळे प्रत्येक लगेच घाबरून द्यायची गरज नसते पण त्याची तपासणी करणंही गरजेचं असतं. त्याची बायोप्सी होणं, त्याची FNSC होणं हे खूप गरजेचं असतं. आणि दुसरा कॅन्सर आहे तो म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर. तर गर्भाशयाचा कॅन्सर पण खूप कॉमन आहे. तर या दोन्ही गोष्टींसाठी काय करायचंय तर वर्षातून एकदा आपली मॅमोग्राफी आणि गर्भाशयाचा जो कॅन्सर आहे म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाला सर्वायकल कॅन्सर खूप कॉमन आहे. तर यासाठी पॅप्समियर म्हणून एक तपासणी असते. तर ही पॅप्समियर म्हणजे काय की त्या गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडावरून एक टिश्यू काढला जातो आणि तो टिश्यू तपासला जातो. मग त्यात काही कॅन्सरची काही लक्षणं आहेत का हे बघितलं जातं. अगदी किरकोळ प्रोसिजर आहे. यासाठी काही ऍडमिट व्हावं लागत नाही, काही नाही. तर त्यामुळं वर्षातून एकदा कंपल्सरी ही मॅमोग्राफी म्हणजे स्तनाची सोनोग्राफी असती आणि पॅप्समियर ह्या 2 तपासण्या करायला पाहिजे. पॅप्समियर तर हे आता कसं या सगळ्या परत गोष्टी खर्चिक आहेत. मग आपण काय म्हणतो जाऊ दे काय मला तर काय होत नाहीये मग कशाला तपासू मी. पण ज्यांच्या फॅमिलीमध्ये ह्याची हिस्ट्री आहे त्यांनी तर हे कंपल्सरी केलंच पाहिजे. पण मी इथल्या आता आपल्या वीर महिला मंडळ आहे तर त्यांना मी एक सुचवू इच्छिते मोहिनीताई की आता आजकाल खूप मोठी कॉर्पोरेट हॉस्पिटल झाले. त्यामुळे काय आहे त्यांनाही पेशंट हवे असतात. त्यामुळे त्यांच्या बऱ्याच वेळा काहीतरी अशा योजना असतात किंवा शिबिरं असतात. तर जर
वीर महिला मंडळ त्यांना कुठेही मिळेल, तुम्ही सांगली असो कोल्हापूर असो कुठल्याही एखाद्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला जर अप्रोच झाला आणि ह्या महिलांसाठी जर तुम्ही काही अशी योजना घेतली तर तुम्हाला ती कमी दरात करून मिळेल. वर्षातून एकदा की मॅमोग्राफी आणि पॅक्समियर हे आपण करायला पाहिजे. आणि बऱ्याच हॉस्पिटलमध्ये 8 मार्च या महिला दिनाच्या वेळी सुद्धा बऱ्याच ठिकाणी या तपासण्या मोफत आणि कमी खर्चात होतात. त्यामुळे हे करून घ्यायचं, सांगायचं. आणि मैत्रिणी पिक्चरला जाता की नाही हो, तसंच मैत्रिणी आपला एक ग्रुप करायचा, मैत्रिणी मिळून 40-50 तर चला आज आपण तपासणी करून घेऊ. कुणी लागत नाही, नवरा लागत नाही, मुलं लागत नाही, पण मैत्रिणी जायचं, करून घ्यायचं. 50वा वाढदिवस आपण मैत्रिणीचा मोठ्याने साजरा करतो की मग त्यावेळी आपण असं संकल्प करायचा की तर इथून पुढे दरवर्षी आपण वाढदिवसा दिवशी नका जो कारण तो आनंदाचा दिवस असतो. तर ह्या तपासण्या करणं खरंच खूप गरजेचं आहे. आणि दुसरं एक आता व्हिटॅमिन B12 ह्यात काही शंका आहे का तुम्हाला? म्हणजे हां बोला. म्हणजे गर्भाशयाचे जे कॅन्सर होते ना महिलांमध्ये, गर्भनिरोधक गोळ्या ज्या 2 मुलांच्या अंतरासाठी असतात त्या वर्षानुवर्ष दिले जातात. आणि दुसरं म्हणजे हार्मोन कंट्रोल करणाऱ्या गोळ्या, जसं आपल्यामध्ये नोटी असते आणि स्तनवार असतात, त्यावेळी ज्या लेडीज महिला महत्वाचा ऍक्च्युली माझ्या जागरूक होणं गरजेचं आहे की ते जास्तीत जास्त कालावधीमध्ये खाल्ल्यामुळे पण गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो का नाही, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. तर आपण आपल्याकडे कसं आहे की आपल्या जर पाळी झाली तर आपण कुठले धार्मिक कार्य करू शकत नाही. त्यामुळे आपल्यालाही लहानपणापासून सवयच असते की काही झालं तर या गोळ्या खायच्या. आणि हे खरंच चुकीचं आहे. कारण हे काय तर गोळ्या खातो म्हणजे आपण आपल्या शरीरात जे नको असतात हॉर्मोन्स तेच आपण वरून घेत राहतो ना, त्याच्यामुळे हे प्रमाण वाढतं. पण आता या धार्मिक गोष्टीत मी काही बोललं म्हणजे चुकीचं आहे. कारण काय होतं म्हणजे माझ्या मनाला जी पटलेली गोष्ट आहे ती तुम्हाला मी सांगितली. पूर्वीपासून ह्या गोष्टी का करतो आपण? कारण पूर्वी महिलांना हे मिळत नव्हतं. शारीरिक कष्टाची कामं होती, शारीरिक कष्टाची कामं असल्यामुळे त्यांना विश्रांती मिळायची नाही. तर हे 4 दिवस त्या बाईला खरंच खूप विश्रांतीची गरज असते. म्हणून हे कुठलीही गोष्ट कधी स्वीकारतो माणूस, त्याला धर्माची जोड दिली तर तो स्वीकारतो लगेच असते. म्हणजे आपल्या ह्याच्यानुसार जेव्हा स्त्रीची मासिक पाळी चालू असते तेव्हा तिच्यात एक निगेटिव्ह एनर्जी असते. तर त्या निगेटिव्ह एनर्जी जी असते, मंदिरात जाऊ नका, म्हणजे तुम्ही हे गुगल सर्च करा तुम्हाला सापडेल. तर निगेटिव्ह एनर्जी असते, ती निगेटिव्ह एनर्जी घेऊन तुम्ही मंदिरात जायचं नाही, कारण मंदिरात एक पॉझिटिव्ह एनर्जी असते. हे साधं कारण आहे, देव तुम्हाला नाही म्हणत नाही करत. पण आजकाल मी बघते बऱ्याच शिकलेल्या मुली किंवा ज्या हे आहेत ना, बिनधास्तपणे मासिक पाळी चालू असताना पूजा, म्हणजे अजूनही जैन धर्म तेवढा पुढे गेलेला नाहीये, पण इतर समाजामध्ये कुणीही मासिक पाळीचं एवढं अवलंबन करत नाही. मासिक पाळी चालू असताना लग्नाला मुली उभ्या राहतात, मासिक पाळी चालू असताना मुली सत्यनारायणची पूजा करतात. पण माझ्या तरी ह्याच्यात कुठं काही प्रॉब्लेम झालेला काही आढळलेला नाहीये. पण हे आहे कारण आहे की निगेटिव्ह एनर्जी असते तेव्हा, त्यामुळे मंदिरातल्या पॉझिटिव्ह एनर्जीला क्लॅश होती म्हणून मंदिरात जायचं नसतं. मग हे गोळ्या घेण्याचं मग प्रत्येकाला ह्याला उत्तरच नाहीये. मी तुम्हाला सांगितलं नका घेऊ, पण तुमच्या सासूला ऐका चालणार आहे काही गोष्ट नाही चालणार, त्यामुळे गोळ्या घ्याव्याच लागणार. कारण हे हार्मोन्सच आपण नको असले आणि एखाद्या वेळेस घेतले म्हणून होतं असं नाही. वारंवार जर त्याचं सेवन झालं तर नक्कीच ते शरीराला कॅन्सरच नाही, बऱ्याच बाकीच्या गोष्टीला होतात. म्हणजे ब्रेन हॅमरेज होतं, म्हणजे काय रक्ताच्या गुठळ्या होतात. तर हे सततच्या ह्याच्या सेवनामुळं म्हणजे मग ती रक्ताची गुठळी तुमच्या हृदयाकडे पण जाऊ शकते, मेंदूकडे पण जाऊ शकते. त्यामुळं हे प्रॉब्लेम त्याच्यामुळे 100% होतात. पण आता हे परत हा मगाचा जो विषय होता तसाच आहे, त्याला उत्तरच नाही आपल्याकडे. मग त्याला ते कारण काय, त्याला PCOD म्हणतात, म्हणजे इरेग्युलर पाळी. ते काय आहे की परत कसं आहे की मुलींच्या मध्ये, आजकालच्या मुलींमध्ये हे प्रमाण खूप आहे. रेग्युलर म्हणजे आपल्या जमान्यात कसं होतं की रेग्युलर पाळी यायची, पण आजकाल मुलीची पाळी रेग्युलर येत नाही. त्याचं परत हेच कारण आहे की वजन वाढलेलं आहे आजकालच्या मुलींचं, खाण्यापिण्याच्या सवयी चुकीच्या आहेत, दैनंदिन व्यवहारातल्या सवयी चुकीच्या आहेत, त्यामुळेच सगळे प्रॉब्लेम आहेत. सगळ्या प्रॉब्लेमचं म्हणूनच म्हटलं की आहार आपला नीट पाहिजे. आता आणखीन एक व्हिटॅमिन B12 हे आपल्याला खूप गरजेचं असतं.
आणि विटामिन दुर्दैवानं विटामिन B12 ही गोष्ट आपल्या शाकाहारी लोकांमध्ये आपल्याला आहारातून मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला सप्लिमेंट घेणंच गरजेचं असतं. B12 ची इंजेक्शन आहेत, गोळ्या आहेत, ते तुम्ही रेग्युलर चेकअप करून वर्षातून एकदा विटामिन B12 चेक करून तुम्ही ते डॉक्टरांच्या सल्ल्यानं घेतलं तरी चालेल. विटामिन B12 कमी व्हायला लागलं तर काय होतं, तर थकवा येतो, चिडचिड होती, हातापायात मुंग्या येतात. म्हणजे आपण बऱ्याच वेळा काय दुर्लक्ष करतो याकडं, कामाचा ताण खूप झालाय म्हणून मला असं होतंय, पण ऍक्च्युली अशा वेळी पोषण कमी पडलं शरीराला तरी अशा गोष्टी होत असतील. त्यामुळं हे तपासण्या करणं आणि हे बघणं तसं खूप गरजेचं आहे. आता आपलं जेवण जे आहे, पोळी भाजी भात कोशिंबीर वरण, म्हणजे आपलं महाराष्ट्रीयन थाळी जी आहे ती अतिशय उत्तम सकस आहार आहे. प्रोटीन आहे, कॅल्शियम आहे, आयर्न आहे, सगळं आहे. आता आयर्नच्या बाबतीत एक गोष्ट फक्त सांगायची राहिली माझी, की आयर्न जे आपण हिरव्या पालेभाज्या हे खातो ते ऍब्सॉर्ब होत नाही. तर त्यासाठी काय करायचं, तर त्या पालेभाजींवर थोडासा लिंबू पिळायचा, म्हणजे त्या विटामिन C मुळे ते आपल्या शरीरात ऍब्सॉर्ब व्हायला मदत होते. आता वजन वाढणे हा म्हणजे आपली पिढी तरी चांगली आहे, पण आजकालच्या तरुण मुलींमध्ये सुद्धा स्थूलता हे खूप मोठा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. तर आपल्या आता एक इंटरमिटंट फास्टिंग तुम्ही ऐकलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की इंटरमिटंट फास्टिंग ह्याचं एक खूप फॅड आलंय. इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय, त्याचं दीक्षित डाएट वगैरे जे सगळे प्रकार आहेत त्यातलाच हा एक प्रकार आहे इंटरमिटंट फास्टिंग. म्हणजे काय, अधूनमधून उपवास करणं. आपण 2 जेवणातलं अंतर वाढवा. मला तुम्ही सांगा, आपली जैन संस्कृती काय सांगते, की आपण हेच आहे इंटरमिटंट फास्टिंग हे आपल्या तत्वज्ञानात आहे. म्हणजे आपले पूर्वीची लोक होती तर त्यांनी हे जे केलंय ना, तर त्याला कुठंतरी विज्ञानाची जोड आहे. आपण भासा करतो, 3 सांजेनंतर आपण काय खात नाही, सूर्योदयापर्यंत आपण म्हणजे जे कोणी करतात ते तर सूर्योदयानंतर आपण खातो. तर हे जे वेळ आहे तो हा इंटरमिटंट फास्टिंगचाच आहे. आपली अष्टमी आहे, चतुर्दशी आहे, आपण उपवास करतो, निरंकार उपवास करतो, हे सगळं इंटरमिटंट फास्टिंगचाच एक प्रकार आहे तो. तर हे तर स्थूलता कमी करण्यासाठी जे आत्ता मी सांगितलं तेच सगळं योग्य प्रकारे व्यवस्थितपणे केलं तर तुमची स्थूलता पण कमी होऊ शकते. आता पूर्वीच्या काळी काय होतं की शारीरिक कष्टाची कामं होती, दळण कांडण. आपली आजी पणजी आपण ऐकतो की नदीला धुणं धुवायला नदीला जायला लागायचं, त्यामुळे त्यांचा व्यायाम आपोआपच होत होता. आजकाल आपल्याला व्यायामासाठी वेळ काढावा लागतो. आता परवा मी पण इन्स्टाचं रील ढकलताना मला एक रील बघायला मिळालं. एक नाचून सुट्टीसाठी गावी गेलेली आहे तिच्या, आणि तिच्या आजी सासूला ती म्हणती, आजी मला तुमचं फार कौतुक वाटतं, तुमच्या काळी किती कमी सुविधा उपलब्ध होत्या, पण तुम्ही सगळं करत होता. मी जर तुमच्या जागी असते तर मला काही जमलं नसतं. त्या आजीने पण त्याच्यावर खूप छान उत्तर दिलं. अगं म्हटली, मी काही जगावेगळं करत होते, माझ्या वेळी जे उपलब्ध होतं, माझ्या वेळी जे होतं, मी बाकीच्या ज्या करत होते तेच मी करत होते आणि सगळ्याच करत होतो. मला उलट तुमचं कौतुक वाटते, तुम्ही पोरी आजकाल कॉम्प्युटरवर बसताय, पैसे मिळवताय, नोकरी करताय, मुलांचा अभ्यास घेताय, गाड्या चालवताय. मला वाटते मला काही हे जमणार नाही. म्हणजे परत इथं हा जो संवाद आहे ना, तुम्ही मगाशी सांगितलं ते की एकमेकींचं कौतुक. आता त्या संवादानंतर नक्कीच त्या आजी सासूचं आणि नाथ सुनेचं बॉन्डिंग चांगलं झालं असेल की ती जर म्हटली असती, होय बाई तुम्हाला काय सगळं ऐकतं मिळतं. तर ह्या ज्या मी गोष्टी सांगितल्या त्याच आहेत, मन मोकळं करा, संवाद साधा, एकमेकींचं कौतुक करा आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. आता एक सामान्य स्त्री म्हणून जगताना आपण सुरुवात काय केली की आपण एक सामान्य स्त्री आहोत. स्त्री म्हणून जगताना मी घरी आहे, मी घरी बसली आहे, मला घरचंच करावं लागतंय, हा विचार करणं तुम्ही आधी सोडून द्या. आणि एक बाई आहात तुम्ही, ते कदाचित कोणालाही न मिळालेलं, देवाकडून निसर्गाकडून मिळालेलं एक तुम्हाला वरदान आहे. कारण बाईचा जन्म सहजासहजी कुणाला हे होत नाही. आणि तुम्ही हे करताय ते अभिमानानं, जे काही तुम्ही करताय, कुटुंब चालवताय, कुटुंब बघताय, घरातली नाती सांभाळताय, हे अभिमानानं करा आणि त्याचा अभिमान बाळगा. आणि मग मुलीचा जन्म मिळणं आणि ते निभावणं ही काही खरंच सोपी गोष्ट नाहीये. स्वतःविषयी एकतर स्वतः अभिमान बाळगा, स्वतःची किंमत करा आणि माणूस म्हणून जगा. आणि मुलगा झाला तर त्याला बाईचा आदर करायला शिकवा, आणि मुलगी झाली तर तिला स्वतःचा आदर करायला शिकवा. अजून काही शंका असतील तर विचारा, पण आता जेवणाची वेळ झाली आहे, त्यामुळे बऱ्याच जणांना भूक लागली आहे, झोप आली आहे.